नमस्कार मित्रांनो, मी नेहा. आपल्या MPSC स्कूल या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण मागच्या भागामध्ये महत्त्वाचे दिवस जानेवारी ते जून भाग 1 बघितला होता. तर आज आपण जुलै ते डिसेंबरपर्यंतचे भाग 2 हा व्हिडिओ बघणार आहोत, अगदी ट्रिकसह. या प्रत्येक मंथची मी ट्रिकसह तुम्हाला स्टोरी देणार आहे. ती स्टोरी तुम्हाला 4 ते 5 वेळा लिहून बघायची आहे आणि तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, म्हणजे ती तुमच्या सहज लक्षात राहील. आणि परीक्षेच्या वेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवसांपैकी तुमचा परीक्षेमध्ये एकही मार्क जाणार नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण महत्त्वाचे दिवस लक्षात ठेवा ट्रिकसह. जुलै ते डिसेंबर भाग 2. तर भाग 1 आपण याच्या आधी बघितला आहे. जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर एंड स्क्रीनला हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल किंवा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. ठीक आहे, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे दिवस आपण वाचत बसण्यात वेळ न घालवता आपण डायरेक्ट ट्रिककडे वळूया. तर हे जे जुलै महिन्याचे सर्व दिवस आहे त्याची एक ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. ही ट्रिक म्हणजे ही स्टोरी बनवली आहे मी. तर ही स्टोरी तुम्हाला ना 10 वेळा नाही पण 5 वेळा म्हणजे वाचायची आणि लिहून बघायची. तर ही लिहून बघाल तेव्हाच तुम्हाला लक्षात राहील. तर चला आपण स्टोरीकडे वळूया. तर 1 तारखेला डॉक्टर आणि शेतकरी भेटले. म्हणजे 1 तारखेला 1 जुलैला काय आहे? डॉक्टर दिवस व शेतकरी दिवस. शेतकरी म्हणजे कृषी दिवस आहे. तर कृषीवरून आपल्याला शेतकरी लक्षात राहीलच. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी 2 तारखेला क्रीडा पत्रकारांना बातमी दिली. 2 तारखेला काय केलं? क्रीडा पत्रकारांना बातमी दिली. म्हणजे क्रीडा पत्रकार दिन किती तारखेला आहे? 2 जुलैला. बातमी दिली की 3 तारखेपासून प्लास्टिक बंद करायचे. तर 3 तारखेपासून प्लास्टिक बंद करायचे म्हणजे 3 जुलै काय आहे? प्लास्टिक बंदी दिन. ठीक आहे. त्यानंतर 6ला प्राण्यांच्या आजारातून जुनोसिसने रक्षण केले. ठीक आहे. 6ला प्राण्यांचे आजारातून जुनोसिसने रक्षण केले. म्हणजे 6 जुलैला काय आहे? जुनोसिस रक्षण दिवस. ठीक आहे. त्यानंतर 10 जुलैला काय आहे? मासे पाळणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. फिश फार्मर म्हणजे मत्स्य शेतकरी दिन आहे. 10 जुलैला काय आहे? मत्स्य शेतकरी दिन. त्यामुळे आपण घेतलं आहे 10ला मासे पाळणाऱ्या म्हणजेच फिश फार्मर शेतकऱ्यांनी सांगितले की 11ला लोकसंख्या वाढली. म्हणजे 11 जुलैला काय आहे? लोकसंख्या दिन. ठीक आहे. त्यानंतर मग 12ला मलालाने कागदी बॅग वाटली. म्हणजे 12ला काय आहे? 12 जुलैला मलाला दिन व कागदी बॅग दिन म्हणजे पेपर बॅग दिवस. ठीक आहे मित्रांनो, जे इथे बोल्डमध्ये शब्द दिसते आहे ते म्हणजे आपले दिवस आहे. तर आपण म्हणजे ते दिवस लक्षात म्हणजे ठेवण्यासाठी इथे बोल्ड केलं आहे म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. आणि ही स्टोरी जर तुम्ही 4 ते 5 वेळा लिहून बघितली तर तुमच्या नक्की लक्षात राहील. ठीक आहे. म्हणजे परीक्षेमध्ये यावर 1 ते 2 प्रश्न हमखास कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये येतातच. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर मग 12ला मलालाने कागदी बॅग वाटली म्हणजे मलाला दिन व पेपर बॅग दिवस. आणि 15ला युवा कौशल्य दाखवले. म्हणजे 15 जुलैला काय आहे? युवा कौशल्य दिन. त्यानंतर 18ला मंडेलांनी सांगितले. ठीक आहे. 18ला मंडेलांनी सांगितले म्हणजे 18ला कोणता दिवस आहे बघून घेऊ आपण. नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन. ठीक आहे. त्यानंतर बघूया 24ला टॅक्स भरून 26ला कारगिल विजय साजरा केला. म्हणजे 24 जुलैला काय आहे? टॅक्स दिन म्हणजे इन्कम टॅक्स दिन भरून 26ला कारगिल विजय साजरा केला. म्हणजे 26 जुलैला काय आहे? कारगिल दिवस. मग 28ला निसर्ग वाचवून 29ला वाघांचे संरक्षण करा. म्हणजे 28ला निसर्ग दिवस आणि 29ला आहे वाघांचे संरक्षण दिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. ठीक आहे. 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. ठीक आहे. नेक्स्ट मंथकडे वळायचं. लक्षात आलं मित्रांनो? अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी 101 ट्रिक्स
चे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही राज्यपाल मुख्यमंत्री 2026चे अपडेटेडच्या ट्रिक बघितल्या नसेल तर तुम्ही हे व्हिडिओ नक्कीच बघा. इतके छान आहे. तुमच्या ट्रिक इतक्या लक्षात राहील की बस. म्हणजे ऑप्शनवरून तुम्हाला क्लिकच होईल की याची ट्रिक ही आहे. ठीक आहे. त्यानंतर हे आहे ऑगस्ट महिन्याचे महत्त्वाचे दिवस, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय. तर याची आपण डायरेक्ट ट्रिकच बघूया. 1ला टिळक आणि महसूल मंत्र्यांनी ठरवले. म्हणजे 1 ऑगस्टला काय आहे? टिळक दिन. बघून घेऊया. 1 ऑगस्टला काय? लोकमान्य टिळक पुण्यतिथी व महसूल दिन. म्हणून आपण तशी स्टोरी बनवली आहे. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी व महसूल दिन. म्हणून आपण इथे ठेवला 1ला टिळक आणि महसूल मंत्र्यांनी ठरवले. म्हणजे आपल्याला ती स्टोरी बनवायची असते म्हणून आपण 1-2च शब्द घेतले. जर पूर्ण दिवस घेतले तर मग स्टोरी ती किती लांब होईल, मग तुम्हाला लिहून पाहायलाही हार्ड जाईल म्हणून. ठीक आहे. 1ला टिळक आणि महसूल मंत्र्यांनी ठरवले की 6ला हिरोशिमा, म्हणजे 6 ऑगस्टला काय आहे? हिरोशिमा दिवस. आणि 9ला नागासाकी आठवून, म्हणजे 9 ऑगस्टला काय आहे? नागासाकी दिवस. आठवून 9लाच आदिवासींची क्रांती सुरू करायची. म्हणजे 9लाच काय आहे? नागासाकी दिवस व आदिवासी क्रांती दिवस. त्यानंतर 7 तारखेला हातमाग घेऊन भालाफेक केली. 7 तारखेला हातमाग घेऊन भालाफेक केली. म्हणजे हातमाग दिवस व भालाफेक दिवस. हे थोडं म्हणजे टायपिंग मिस्टेक झाली आहे. 7 तारीख खाली आली आणि 9 आधी झाली, त्यामुळे तुम्ही तेवढं करून घ्या. ठीक आहे. भालाफेक केली. नंतर 10ला सिंह आणि जैव इंधन वाचवले. 10 ऑगस्ट काय आहे? सिंह दिवस व जैव इंधन वाचवले, म्हणजे जैव इंधन दिन. आपण बघून घेऊया 10 ऑगस्ट. हे बघा, जागतिक सिंह दिन व जागतिक जैव इंधन दिन. त्यानंतर 12ला युवा मित्रांनी हत्तींना पाहिले. म्हणजे 12 ऑगस्टला काय आहे? युवा दिवस व हत्ती दिन. बघून घेऊया. युवा दिन व हत्ती दिन. त्यानंतर 15ला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्टला काय? स्वातंत्र्य मिळाले. मग 19ला फोटोग्राफी, म्हणजे फोटो काढून 22ला सद्भावना राखली. म्हणजे 15ला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे स्वातंत्र्य दिन. मग 19ला फोटो काढून म्हणजे फोटो दिवस. फोटो म्हणजे आपण बघून घेऊया 19 ऑगस्टला काय आहे? जागतिक छायाचित्रण दिवस. 22ला सद्भावना राखली. काय राखली? सद्भावना राखली. आणि शेवटी 29ला खेळ खेळले. म्हणजे 20ला काय आहे? सद्भावना दिवस आणि 29ला खेळ खेळले म्हणजे 29 ऑगस्टला काय आहे? स्पोर्ट दिवस, म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिवस. बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर हे काय आहे? सप्टेंबर महिन्याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे दिवस. तर आपण डायरेक्ट ट्रिक बघूया. तुम्ही हे वाचून घ्याल, पण आपल्याला ट्रिकसाठी स्टोरीज लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. 5 तारखेला शिक्षकांनी सांगितले, म्हणजे 5 सप्टेंबरला काय आहे? शिक्षक दिवस, की 8ला साक्षर व्हायचे. म्हणजे 8 सप्टेंबरला काय आहे? साक्षर दिवस. नंतर 14ला हिंदीत बोलून, म्हणजे 14 ऑगस्ट हिंदी दिवस. 15ला इंजिनियर्सने लोकशाही जपली. म्हणजे 15 सप्टेंबरला काय आहे? इंजिनियर्स डे. ठीक आहे. इंजिनियर्स दिवस, लोकशाही जपली. नंतर 16ला ओझोन वाचवून, म्हणजे 16 सप्टेंबर ओझोन दिवस. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूपदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर 17ला मराठवाडा मुक्त केला. म्हणजे 17 सप्टेंबरला काय आहे? मराठवाडा मुक्त दिवस. त्यानंतर 21ला शांतता राखली. म्हणजे 21 सप्टेंबर शांतता दिवस. 22ला गेंडा रिहो वाचवला. म्हणजे 22 सप्टेंबरला काय आहे? गेंडा दिवस. बघून घ्या.
जागतिक रायनो म्हणजेच गेंडा दिवस व गुलाब दिनसुद्धा आहे. गेंडा वाचवला आणि 27ला पर्यटन करून म्हणजे 27 सप्टेंबर पर्यटन दिवस करून 29ला हृदयाची काळजी घेतली. म्हणजेच 29 सप्टेंबर काय आहे? हृदय दिवस. बघून घेऊया जागतिक हृदय दिन. ठीक आहे. त्यानंतर ऑक्टोंबर महिना. ऑक्टोंबर महिन्याचे हे आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस. ठीक आहे. हे वाचायचे नाही ना? ठीक आहे. हे तुम्ही म्हणजे आता ट्रिकच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे वाचण्यात आपण वेळ नाही घालवूया यासाठी वाचत नाही आहे. 2ला गांधींनी अहिंसा शिकवली. म्हणजे 2 ऑक्टोंबरला काय आहे? गांधी जयंती व अहिंसा दिवस. ठीक आहे. त्यानंतर गांधींनी अहिंसा शिकवली म्हणून 5ला जागतिक शिक्षक आले. म्हणजे 5ला काय आहे? जागतिक शिक्षक दिवस 5 ऑक्टोंबरला. आणि आले 8ला एअरफोर्सच्या विमानातून. म्हणजे 8ला काय आहे? एअरफोर्स दिवस. विमानातून 9ला टपाल पाठवले. म्हणजे 9ला काय आहे? टपाल दिवस. 9 ऑक्टोंबर टपाल दिवस. त्यानंतर 10ला मानसिक आरोग्य जपून. म्हणजे 10 ऑक्टोंबर मानसिक आरोग्य दिवस. बघून घेऊया. 10 ऑक्टोंबर जागतिक मानसिक आरोग्य दिन. त्यानंतर 11ला मुलींना शिकवले. मुलींना म्हणजेच बालिका दिवस आहे 11 ऑक्टोंबरला. त्यानंतर 15ला वाचन व कलाम जयंती करून. म्हणजे 15 ऑक्टोंबरला काय आहे? वाचन दिवस व कलाम यांची जयंतीसुद्धा आहे. APJ अब्दुल कलाम यांची. करून 16ला अन्न वाचवले. म्हणजे 16 ऑक्टोंबर अन्न दिवस वाचवले. मग 24ला संयुक्त राष्ट्रामध्ये जाऊन 31ला एकता दाखवली. म्हणजे 24ला काय आहे? संयुक्त राष्ट्र दिवस. इथे संयुक्त राष्ट्राला बोल्ड नाही केलं आहे, टायपिंग मिस्टेक आहे ही. तुम्ही अंडरलाईन करून घ्या याला. त्यानंतर मध्ये जाऊन 31ला एकता दाखवली. ठीक आहे. म्हणजे 31 ऑक्टोंबरला काय आहे? एकता दिवस. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा PDF हवा असेल तर मला फटाफट कमेंट करा, मी तुम्हाला तो PDF पाठवून देईल. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूया नोव्हेंबर महिन्याचे दिवस. तर नोव्हेंबर महिन्यात इतके दिवस आहे आंतरराष्ट्रीय व जागतिक. चला मग ट्रिककडे वळूया. ट्रिक आहे 7ला कर्करोग जागृती करून. म्हणजे 7 नोव्हेंबर काय आहे? कर्करोग दिन. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळा गाठली. म्हणजे 7ला कर्करोग दिन व विद्यार्थी दिन. बघून घेऊया. 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागृती दिवस व विद्यार्थी दिवस. किती? 7 नोव्हेंबर. 11ला शिक्षण घेतले. म्हणजे 11 नोव्हेंबरला काय आहे? शिक्षण दिवस. आणि 12ला प्रसारण ऐकले. ब्रॉडकास्टिंग म्हणजे प्रसारण. म्हणजे 12 नोव्हेंबरला काय आहे? लोकसेवा प्रसारण दिन. ठीक आहे. लोकसेवा प्रसारण दिन. त्यानंतर 14ला बालकांनी मधुमेहाकडे लक्ष दिले. म्हणजे 14ला काय आहे? बालक दिन. आणि 15ला जनजातीय गौरव केला. म्हणजे 15 नोव्हेंबर जनजातीय दिवस. 21ला शौचालय साफ करून. म्हणजे 19 नोव्हेंबर शौचालय दिन. व 26ला संविधान वाचले. म्हणजे 26ला काय आहे? संविधान दिवस. 26 नोव्हेंबरला संविधान दिवस. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हा खूपदा प्रश्न विचारलेला आहे आणि विचारू शकतात समोर. आणि दूध पिले. 26ला संविधान वाचले आणि दूध पिले. म्हणजे काय आहे? 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान दिन व राष्ट्रीय दुग्ध दिन. ठीक आहे. यानंतर बघूया डिसेंबर महिन्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस. तर याची आपण ट्रिक बघूया. तर स्टोरी आहे 1ला एड्स घालवून. म्हणजे 1 डिसेंबरला काय आहे? एड्स दिवस. बघून घ्या. जागतिक एड्स दिवस. एड्स घालवून 2ला संगणक शिकलो. ठीक आहे.
2ला काय शिकलो? संगणक शिकलो. म्हणजे 2 डिसेंबर संगणक दिवस. आणि प्रदूषण रोखले म्हणजे 2 डिसेंबरलाच काय आहे? संगणक दिवस व प्रदूषण दिवस. त्यानंतर 3ला दिव्यांग मित्रांना मदत केली. 3 डिसेंबरला काय केली? दिव्यांग मित्रांना मदत केली. म्हणजे 3 डिसेंबर काय आहे? दिव्यांग दिवस. त्यानंतर 4ला नेव्हीमध्ये जाऊन म्हणजेच 4 डिसेंबर काय आहे? नेव्ही दिवस. म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो भारतीय नौसेना दिन. ठीक आहे? भारतीय नौसेना दिन. नेव्हीमध्ये जाऊन 5ला माती म्हणजे सॉईल वाचवली. ठीक आहे? 5ला काय आहे? माती दिवस. 5 डिसेंबर माती दिवस. 7ला ध्वज फडकवून म्हणजे 7ला काय आहे? ध्वज दिन. फडकवून 10ला मानवी हक्क मिळवले. 7ला ध्वज फडकवून 10ला मानवी हक्क मिळवले. म्हणजे 7 डिसेंबर ध्वज दिवस, 10ला मानवी हक्क दिवस. त्यानंतर 18ला अल्पसंख्याक हक्क मिळवून म्हणजे 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस. 22ला गणित सोडवले म्हणजे 22 डिसेंबर गणित दिवस. ठीक आहे? त्यानंतर 23ला शेतकऱ्यांनी म्हणजे 23 डिसेंबर काय आहे? राष्ट्रीय शेतकरी दिवस. व 24ला ग्राहकांना न्याय दिला म्हणजे 24 काय आहे? 24 डिसेंबर ग्राहक दिन. त्यानंतर 25ला सुशासन आले म्हणजेच 25 डिसेंबर सुशासन दिन. ठीक आहे? इथेच आपला व्हिडिओ मित्रांनो पूर्ण झालेला आहे. जर भाग 1 बघितला नसेल तर आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल तो भाग 1 बघून घ्या. म्हणजे तुम्हाला जानेवारी ते जूनचे ट्रिकचे ही स्टोरी अशी बघायला मिळेल आणि तुम्हाला ते पण दिवस लक्षात राहील. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. यात तुमचाच फायदा आहे आणि सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. काही कुठला कोर्स नाही आणि पैसे नाही आणि तुम्हाला सगळं फ्रीमध्येच भेटणार आहे. त्यामुळे बाकी तुमची इच्छा. चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.